नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या बातमी मागच्या बातमी या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी पक्ष जो आहे, अजितदादा पवारांचा गट आणि शरद पवारांचे गट असे राष्ट्रवादीचे दोन तुकडे झालेले आहेत. हे दोन्ही तुकडे एकत्र येण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आता प्रश्न आपण मागे एक एपिसोड केला होता की हे होईल का होणार नाही, हा एपिसोड तुम्ही ऐकला असेल. आज वेगळा विषय आहे की शरद पवारांना जी घाई झालेली आहे की राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं पाहिजे, तर त्याच्या मागचं कारण काय आहे, ते होऊ नये म्हणून कोण प्रयत्न करतं, राष्ट्रवादी विलिनीकरण झालं तर काय परिस्थिती निर्माण होईल, नाही झालं तर काय निर्माण होईल, या गोष्टीचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे किंवा चर्चा करायची. आता शरद पवार की 4 एप्रिल 2026ला त्यांची खासदारकीची मुदत संपते. आता त्यांना परत निवडून जायचं असेल राज्यसभेवर तर त्यांच्याकडं संख्याबळ नाही. मग सुनेत्राताईंनी राज्यसभेचा राजीनामा दिलेला आहे, ते सीट खाली आहे आणि राष्ट्रवादीकडे 41 आमदार म्हणजे त्यांच्याकडे संख्याबळ अजितदादा पवारांचा जो गट आहे त्यांच्याकडं आहे. एक खासदार पाठवण्या इतकी ताकद त्यांच्यामध्ये आहे. आता राष्ट्रवादी अजितदादा पवारांच्या तर्फे काय चाललं होतं की सुनेत्राताईंनी आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, तर मग आता पार्थ पवारला राज्यसभेवर पाठवूया. पण शरद पवार पुन्हा सुनेत्राताईंची गाठ घेतात, पार्थ पवारची गाठ घेतात, यश पवारची गाठ घेतात, ते त्यांच्या घरी जातात. ते नाहीतर शक्यतो ते कधी कोणाच्या घरी जात नाही, तुम्ही मला येऊन भेटा अशी त्यांची भूमिका असते. पण एवढ्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर ते त्यांच्याकडे वारंवार जातात. की त्यांचा घेतो की बाबा पार्थ, मी तुला पुढे संधी मिळेल, माझं आता शेवटचंच आहे, तर मग मला राज्यसभेवर जाऊ द्या. ही त्यांच्या मागे त्यांची भूमिका असू शकते. दुसरा महत्त्वाचा विषय आहे की आता शरद पवार साहेब थकलेले आहेत. पूर्वीसारखं त्यांच्यात फिरण्याची म्हणा, प्रचार करण्याची ताकद कमी झालेली आहे. नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद या तिन्ही निवडणुकांमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची पिछेहाट झालेली आहे. नॉर्मली कोणतेही जे कार्यकर्ते असतात किंवा आमदार खासदार असतात तर जिकडं सत्ता तिकडं वळतात. आता एकदा त्यांच्या लक्षात आलं की शरद पवार गटाची आता काही फायदा होणार नाही, तर बहुतांशी सगळे आमदार खासदार कार्यकर्ते अजितदादांच्याकडे वळू शकतात. ऑलरेडी शरद पवार गटाची खूप पिछेहाट झालेली असल्यामुळं जे काही मोजके कार्यकर्ते शिल्लक आहेत तर त्यांचेसुद्धा मन डळमळीत व्हायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना एक चिंता वाटून राहिलेली आहे की आपल्या पक्षाचं पुढं काय व्हायचं, आपले मुलगे सुप्रिया सुळेचं पुढं काय व्हायचं, आपल्यानंतर तिचं राजकीय जीवनाची काय अवस्था असणार, या चिंतेमुळे त्यांचे घाई चाललेली आहे. किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण करा, अजित पवारांची ती इच्छा होती, आणि मग पक्ष माझ्या ताब्यात द्या, कारण सगळ्यात मोठे तेच आहेत, वयाने मोठे आहेत, ज्ञानाने मोठे आहेत आणि राजकारणामध्ये त्यांचा अनुभव आहे. त्याच्यामुळे कोणी शरद पवारांना सोडून दुसरं कोणी अध्यक्ष व्हा असं होणार नाही. त्याच्यामुळे एकदा पक्ष ताब्यात आले की मग पुन्हा पहिले पाढे पंचावन्न होतील. ही गोष्ट त्यांच्यासाठी गरजेची आहे. सुनेत्राताई पवारांना अजितदादा पवारांशी शरद पवार कसे वागले, सुनेत्राताईंशी कसे वागले, पार्थ पवारला इलेक्शनमध्ये कसं पाडलं गेलं लोकसभेच्या, हे सगळं त्यांच्या लक्षामध्ये आहे. त्याच्यामुळे त्यांनासुद्धा माहिती आहे की आपले सासरे जे आहेत ते त्यांचा फायदा आहे म्हणून गोड बोलतात ते, नाही तर आपल्याला त्यांनी जवळ केलं नसतं. त्याच्यामुळं त्यांनी घाईघाईने शपथ घेतली की बाकीचे जे कार्यकर्ते खालचे आहेत त्यांना एक आधार मिळावा. नाहीतर मग कसं होतं की जे अजित पवार एक खंबी तंबू होते, भक्कम नेतृत्व होतं, त्यांना राजकारणाचं ज्ञान चांगलं होतं, सत्ता गाजवण्याची ताकद होती, त्यांचा प्रशासनावर पकड होती, म्हणजे अतिशय उत्कृष्ट नेता तो होतं. पण ते गेल्यानंतर एकदम पोकळी निर्माण झाली.
मग आता प्रश्न कसा आहे की अजितदादा पवारांकडे जे आमदार खासदार आहेत कार्यकर्ते ते सगळे मूळ ते राष्ट्रवादीचे म्हणजे शरद पवारांना मानणारे लोक आहेत. अजितदादा सत्तेच्या जवळ गेले म्हणून ते लोक पण जवळ आले. मग आता त्यांच्यावर एक दडपण मानसिक यायला लागलं की आपण कोणाचं ऐकायचं, शरद पवारांचं ऐकायचं का सुनेत्राताईंचं ऐकायचं, नाही का. तर त्यांची म्हणजे आदर शरद पवारांबद्दल आहे. सत्तेच्या जवळ राहायचं म्हणून अजितदादांचा जो गट आहे सुनेत्राताई उपमुख्यमंत्री झाल्यात तो गट, त्याच्यामध्ये ते राहू शकतात. पण त्यांना जर सत्तेची ऊब मिळाली तरच ते राहणार, नाही तर मग त्यांची पुन्हा चलबिचल होऊ शकते. हा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न असा आहे की भाजपला अजितदादा असताना विलिनीकरण हवं होतं, कारण त्यांना माहीत होतं की अजितदादा शरद पवारांना बाजूला ठेवतील आणि स्वतःची हुकूमत गाजवतील. पण अजितदादा गेल्यानंतरची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये पुन्हा शरद पवारांना मोठेपण द्यायला भाजप अजिबात तयार नाही. त्याच्यामुळे त्यांना हे विलिनीकरण नको आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, आपले छगन भुजबळ यांनासुद्धा हे विलिनीकरण मान्य नाही. त्याच्यामुळं हे चौघंजणं भाजप हे सुनेत्राताईंना विश्वास देतात की तुम्ही पक्ष चालवा, अजिबात या लोकांच्या नादी लागू नका. आता राष्ट्रवादी शरद पवारांकडे दोन डोके राहिले, एक सुप्रियाताई सुळे आणि रोहित पवार. आता रोहित पवारांना अपेक्षा काय होती की जर विलिनीकरण झाले तर आपल्याला रिकाम्या मंत्रिपद जागेवर राज्यमंत्रीपद मिळेल, सुप्रियाताई सुळे केंद्रात मंत्री होतील, म्हणजे आपल्याला मंत्रिपदाची लॉटरी लागून जाईल. पण जर विलिनीकरण झालंच नाही तर शरद पवार काही पुन्हा कधी सत्तेवर येतील असं अजिबात नाही. त्याच्यामुळे आपल्याला जर त्यांना सोडूनही जाता येत नाही आणि सत्ता पण मिळत नाही, त्याच्यामुळे रोहित पवारांची सुद्धा तडफड चालू झालेली आहे. आणि मग ते अनेक प्रकाराचे भाष्य करतात, विलिनीकरण झालंच पाहिजे, दादा असंच म्हणले, दादा तसंच म्हणले. दादा काय म्हणले याला पुरावा काहीच नाही ते कधी सुनील तटकरेंशी बोलले किंवा त्यांना कधी घेऊन गेले नाही, देवेंद्र फडणवीसांशी बोलले नाही, प्रफुल्ल पटेलांशी बोलले. मग शरद पवार ते दादा एकटेच येत होते. आणि हो, एकटे येत होते मग ते तुम्हाला विलिनीकरणासाठी चर्चा करायला येत होते का इलेक्शनबद्दल चर्चा करायला येत होते का विद्याप्रतिष्ठानच्या माहितीसाठी येत होते, याचा काहीच पुरावा कोणी समोर ठेवायला तयार नाही. त्याच्यामुळं जे कार्यकर्ते ते स्वैरभैर झालेले आहेत थोडक्यामध्ये. आता सुनेत्राताईंचे दुःख विसरून जेव्हा त्यांनी पदभार स्वीकारला आणि मग त्या काय ॲक्शन घेतील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या सल्ल्यानुसार, त्याच्यानुसार राजकारणाची दिशा पुढची ठरू देईल. पण माझा जो राजकीय निरीक्षण आहे की सुनेत्राताई शरद पवारांचं वर्चस्व मान्य करणार नाहीत, त्यांना सुप्रियाताईंचं त्यांचं पटणार नाही. त्याच्यामुळं विलिनीकरण करायची फारच आग्रह झाला तर ते आट घालते किंवा तुम्ही बाजूला बसा. पार्थ पवारच्या ऐवजी शरद पवारांना पाठवा हा आग्रह मान्य करतील का नाही हे मान्य नाही. सुप्रिया सुळेंना बारामतीचं लोकसभेचं सीट ते कायमस्वरूपी देऊ शकतात, निवडून आणून देण्याची गॅरंटी देऊ शकतात, पण शरद पवारांना ते आक्षेप करणार नाही, डोक्यावर आपल्या वरदहस्त ठेवून घेणार नाहीत. त्याच्यामुळे तर त्या गोष्टीला सुप्रिया सुळे मान्य झाल्या तरच विलिनीकरण होईल, नाही तर विलिनीकरण होणार नाही. आज आपण इथं थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.